नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बायोमॉलिक्यूल. सो द कंटेंट आर डेफिनेशन ऑफ बायोमॉलिक्यूल, कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स, फंडामेंटल ऑफ बायोमॉलिक्यूल, कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ बायोमॉलिक्यूल अँड इम्पॉर्टंट ऑफ अ बायोमॉलिक्यूल. मग आता बायोमॉलिक्यूल ह्या नावामध्येच तो आपल्याला काय सांगतो आहे, बायो म्हणजे असे की जे लिव्हिंग सिस्टीमसाठी इसेन्शियल असतील. सो डेफिनेशन काय म्हटली आहे मग त्याने, द ह्युमन बॉडी इज कंपोज ऑफ फ्यू एलिमेंट दोज कंबाईन टू फॉर्म ग्रेट व्हरायटी ऑफ अ मॉलिक्यूल. आपली जी ह्युमन बॉडी आहे ते नंबर ऑफ एलिमेंटने तयार झालेली आहे. मग हे एलिमेंट काय होतात, कंबाईन होतात टू फॉर्म अ great variety of a new molecule. This is known as a biomolecule. मग बायोमॉलिक्यूलचा मेन फंक्शन काय आहे, मेंटेनन्स अँड मेटाबॉलिक प्रोसेस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्या बॉडीचं जे काही मेटाबॉलिक रिॲक्शन असेल किंवा मेंटेनन्स असेल ते रेग्युलेट करण्याचं काम हे बायोमॉलिक्यूल इथे करतात. मग जे काही लिव्हिंग फॉर्म्स आहेत हे सगळे मायक्रोमॉलिक्यूलने बनलेले असतात. मग त्यांचं फंक्शन काय आहे किंवा ते रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे, फॉर अ लाईफसाठी ते काय आहे, रिस्पॉन्सिबल इथे असतात. मग कंपोजिशन ऑफ धिस एलिमेंटरी मॉलिक्यूल. मग कंपोजिशन म्हणजे काय, हे जे काही बायोमॉलिक्यूल इथे सांगितलेले आहे. बायोमॉलिक्यूल कुठले कुठले आहेत ते, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस अँड सल्फर. हे काय आहे, इसेन्शियल मॉलिक्यूल. या व्यतिरिक्तसुद्धा काही मॉलिक्यूल हे अवेलेबल असतात, लाईक कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फेरस किंवा कॉपर, आयर्न, झिंक. सो तुमची 90% बॉडीचं ड्राय वेट जे आहे ते ह्या एलिमेंटरी कंपोजिशनच्या मॉलिक्यूलपासून इथे फॉर्म झालेलं असतं. मग 4 टाईपचे बायोमॉलिक्यूल्स हे अवेलेबल आहे, मेनली कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. यातला आपण कार्बोहायड्रेट हा इथे डिटेल स्टडी केला, राईट. प्रोटीनसुद्धा आपण पाहिला, देन लिपिड अँड न्यूक्लिक ॲसिड एक एक आपण जो नंतर पाहणार आहोत. मग आता ह्या 4 बायोमॉलिक्यूलचं मेन फंक्शन काय आहे, मग बॉडीला रेग्युलेट करणं. मग आता इथे अजून आपण एक्झाम्पल घेतले बायोमॉलिक्यूलचे. सो ते काय आहेत, अमायनो ॲसिड, शुगर, फॅटी ॲसिड, प्युरिन, पायरिमिडिन आणि न्यूक्लिओटाईड. इथे कॉन्स्टंट असा मॉलिक्यूल कुठला आहे तुमचा, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. अमायनो ॲसिडमध्ये काय आहे तुमचा NS, नायट्रोजन आणि सल्फर. शुगरचा अल्डिहाइड, फॅटी ॲसिडचा अल्डिहाइड, प्युरिन आणि पायरिमिडिनमध्ये इथे नायट्रोजन. न्यूक्लिओटाईडमध्ये आहे नायट्रोजन आणि फॉस्फरस. सो इसेन्शियल मायक्रोमॉलिक्यूल किंवा बायोमॉलिक्यूल कुठले आहे आपल्यासाठी, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर अँड नायट्रोजन. मग कॅरेक्टरिस्टिक ऑफ धिस बायोमॉलिक्यूल. कॅरेक्टरिस्टिक काय आहे ह्या बायोमॉलिक्यूलची. सो बायोमॉलिक्यूल आपल्याला इसेन्शियल आहेत, दे ऑल आर ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यांचा जो काही फंक्शनल ग्रुप असेल ती त्याची केमिकल प्रॉपर्टी तो तिथे शो करेल. सगळे बायोमॉलिक्यूल हे असिमेट्री शो करतात, म्हणजे अदर दॅन कार्बन व्यतिरिक्त अजून 4 मॉलिक्यूलला ते तिथे अटॅच असतात. मग मायक्रोमॉलिक्यूल जे आहे त्यांचं मॉलिक्युलर वेट हे जास्त असतं आणि स्मॉल बिल्डिंग ब्लॉक मॉलिक्यूल फॉर्म करण्यासाठी ते मदत करतात. सो केमिकल इव्हॅल्युएशनचा रिझल्ट किंवा प्रोडक्ट म्हणजे तुमचा बायोमॉलिक्यूल. सो इंटरॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल आर स्टेरिओ स्पेसिफिक. जेव्हा स्पेसिफिक मॉलिक्यूलची इंटरॅक्शन होते ती स्टेरिओ स्पेसिफिक असते. स्टेरिओ फॉर अ स्पेसिफिक स्टेरिओ सेंटर. एखाद्या मॉलिक्यूलला पकडून ती रिॲक्शन तिथे कन्सिडर केली जाते. मग आता इम्पॉर्टंट ऑफ अ बायोमॉलिक्यूल. कुठले कुठले बायोमॉलिक्यूल आपल्याला लाईफसाठी इसेन्शियल आहे, तुमचं वॉटर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड किंवा एन्झाईम आणि लिपिड. सो एक एक आपण इथे डिटेलमध्ये
बघूया. फर्स्ट वन काय आहे मग तुमचा? वॉटर. सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोस्ट अबंडंट मॉलिक्यूल आहे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी इसेन्शियल आहे आणि अवेलेबल आहे. युजली आपली जी बॉडी आहे ह्युमन बॉडी इट इज मेड अप ऑफ 70 to 75% ऑफ वॉटर. सगळ्यात युनिव्हर्सल सॉल्वंट आहे, पोटेंट सॉल्वंट आहे आयनिक कंपाऊंडसाठी आणि अदर पोलार मॉलिक्युलरसाठी सुद्धा. सो मेन फंक्शन काय आहे? दे ॲक्ट ॲज अ मीडिया फॉर फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल रिॲक्शन. बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट तिथे आपल्याला दिसून येतं. सेकंड वन आहे तुमचं कार्बोहायड्रेट. सो कार्बोहायड्रेट पण मोस्ट अबंडंट बायोमॉलिक्यूल आहे जो अर्थवर अवेलेबल आहे. कार्बोहायड्रेटचं मेन फंक्शन काय आहे? एनर्जी प्रोव्हाइड करणं, बरोबर. सो इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. मग जे काही इन्सोल्युबल कार्बोहायड्रेट आहेत ते त्यांचं मेन फंक्शन काय आहे? स्ट्रक्चरल किंवा प्रोटेक्टिव्ह एलिमेंट म्हणून ते काम करतात. सेल वॉलला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा प्लांटला प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि कनेक्टिव्ह टिश्यू आणि सेल कोट फॉर अ ॲनिमल. इन शॉर्ट काय लक्षात ठेवायचं? स्ट्रक्चरल अँड प्रोटेक्टिव्ह फंक्शन ऑफ अ सेल वॉल ऑफ अ बॅक्टेरिया अँड प्लांट आणि ॲनिमलचं कनेक्टिव्ह टिश्यू आणि सेल कोटला मेंटेन करणं. कार्बोहायड्रेटचे पॉलिमर जे आहे ते लुब्रिकंट म्हणूनसुद्धा इथे ॲक्ट करतात. स्केलेटल जॉईंट्सला ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा ॲडिजन प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला कार्बोहायड्रेट मदत करतात. सो डाएटमध्ये सगळ्यात इसेन्शियल पार्ट आपला काय आहे? तो कार्बोहायड्रेट, राईट. तुमचं शुगर, स्टार्च किंवा राईस हे सगळे काय आहे? कार्बोहायड्रेट आहे जे आपल्याला इसेन्शियल आहे. देन आहे तुमचा प्रोटीन. मग आता जे काही सगळं अवेलेबल